नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आपली खरी ओळख आपल्या सर्वांना एकत्र बांधून ठेवते या विषयावर आपण या सेशनमध्ये आता चर्चा करणार आहोत. तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण जसं नेहमी प्रत्येक सेशनच्या वेळी सुरुवात करताना काही प्रश्नांवरती विचार करतो तसंच आपण इथेही करणार आहोत. सो तुमच्यासमोर काही प्रश्न आहेत. मी कोण आहे? एक भौतिक शरीर आहे की एक सामाजिक प्राणी आहे की आणखी काहीतरी आहे? माझा निम्न स्वभाव आणि त्या उलट माझा उच्च स्वभाव यांचे काय? या दोन्ही स्वभावांबाबत आपण चर्चा करणार आहोत. आणि मग नंतर माझ्या निम्न स्वभावावर मी कसे नियंत्रण ठेवू शकतो आणि उच्च स्वभावाचा कसा फायदा करून घेऊ शकतो, हाही एक जो प्रश्न आहे तो आपल्या मनात सतत येत असतो आणि त्यावरही आपण आता चर्चा करणार आहोत. सो आधी चर्चा केल्याप्रमाणे आपल्यामध्ये भिन्नता कमी आणि साम्य जास्त आहे. आणि त्याचबरोबर भारतीय संविधानासारख्या अनेक शक्ती आहेत ज्या आपल्याला एकत्र आणतात. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न उभा ठाकतो. तो म्हणजे आपण नक्की कोण आहोत आणि आपली नेमकी ओळख काय आहे, जिच्यामुळे जंगलातील अगदी क्रूर प्राण्यांसारखे न वागता आपण एकता साध्य करू शकतो. लोक त्यांची ओळख परिभाषित करण्यासाठी अनेक घटकांचा विचार करतात. अगदी उदाहरणं द्यायची झाली तर माझी राष्ट्रीयता, माझा व्यवसाय, माझा धर्म, माझा वंश किंवा जात, लिंग, माझे शिक्षण, सामाजिक स्थिती आणि असं बरंच काही. म्हणूनच ओळख दर्शविण्यासाठी वापरलेले हे घटक आपल्याला एकमेकांपासून वेगळे बनवतात असा लोकांचा विश्वास आहे. पण मग आपण नक्की कोण आहोत? आपली खरी ओळख, आपले वास्तव, आपला स्वभाव हा नक्की आहे तरी काय, ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. आता पुढे जाण्याआधी एक गोष्ट बघूया. मित्रमैत्रिणींनो, एका जत्रेत फुगे विकून आपला उदरनिर्वाह करणारा एक माणूस होता. त्याच्याकडे विविध रंगाचे फुगे होते, अगदी लाल, पिवळे, निळे आणि हिरवे. जेव्हा त्याच्या व्यवसायात मंदी असायची तो काय करायचा, हेलियमने भरलेले हे जे फुगे होते ते हवेत सोडून द्यायचा. जेव्हा मुले आकाशात उडणारे फुगे बघत असत तेव्हा आई, आपल्याला पण हा फुगा पाहिजे बरं का, असं त्यांना वाटायचं. आणि मग ते धावत पळत त्याच्याकडे यायचे आणि म्हणायचे, ओ काका द्या ना, मला एक फुगा द्या ना, विकत द्या ना. आणि अशा प्रकारे त्याचा व्यवसाय पुन्हा जोमाने चालत असे. दिवसभर जेव्हा जेव्हा विक्री मंदावली असं त्याला वाटलं की तो आपला फुगेवाला फुग्यामध्ये हेलियम भरत असे आणि ते फुगे तो आकाशामध्ये सोडत असे. मग एके दिवशी त्याला असा भास झाला की कोणीतरी त्याचं जे जॅकेट त्यांनी घातलेलं होतं ते कोणीतरी मागून ओढतंय. मागे वळून बघताना त्याला एक लहान मुलगा दिसला. मुलाने विचारले, काका, एक प्रश्न विचारायचा आहे. काळ्या रंगाचा फुगा सोडला तर तो सुद्धा उडेल का आकाशात उंच? मुलाच्या चिंतेने प्रभावित होऊन तो फुगेवाला हळुवारपणे उत्तरला, बेटा, फुगा काही त्याच्या रंगामुळे वर उडत नाही, तर त्याच्यात आत जे काही भरले आहे ना त्यामुळे तो वर जातो. आणि हाच तो फरक आहे. हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला सुद्धा लागू पडते. आपला रंग, लिंग किंवा जात यानुसार आपण कोण आहोत हे ठरत नाही. खरे तर आपली सर्वसामान्य आंतरिक ओळख आपल्याला आपण कोण आहोत ते बनवते. माणसाचा खरा स्वभाव किंवा खरे स्वरूप काय आहे, या प्रश्नाने सद्यस्थितीत आणि भूतकाळातही अनेकांना अगदी गोंधळात पाडून टाकले आहे. मनुष्य हा अनेक प्राण्यांप्रमाणेच नुसताच एक भौतिक प्राणी आहे का त्याची स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये आहेत की मनुष्य त्याची सुरक्षा आणि जीवन संघर्षासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा शोधण्यात ज्या काही भौतिक कृती करतो त्याचा तो नुसता एक परिपाक आहे का? किंवा माणसाने आपल्या संपूर्ण आयुष्यात भौतिक संपत्ती गोळा करणे हेच अपेक्षित आहे का? मग माणसाची खरी ओळख काय आहे, हा आणखीन एक मूलभूत प्रश्न आहे. आपली खरी ओळख, आपली वास्तविकता याबद्दल एक भौतिकवादी दृष्टिकोन आहे. या मतानुसार माणसाचा स्वभाव हा केवळ आपल्या भौतिक उत्क्रांतीचा परिणाम आहे. जर हे खरे असेल तर उत्क्रांतीच्या प्रक्रियेत जगण्यासाठी संघर्षाची आवश्यकता असते, बरोबर आहे की नाही? आणि आजही आपण प्राण्यांमध्ये हा संघर्ष बघतो. मग त्याचप्रमाणेच बहुतेक आपली वैशिष्ट्ये सुद्धा अशा संघर्षामुळे तयार झाली असावी. एखाद्या जंगलात प्राणी आणि प्रजातींमध्ये जगण्यासाठी संघर्ष कसा होतो याचा आता तुम्ही विचार करा. जगण्यासाठी प्राण्यांमध्ये कोणती वैशिष्ट्ये विकसित झाली आहेत? आता काही पुढची वैशिष्ट्ये बघूया. राहत्या जागेशी जुळवून घेणे, हो कदाचित.
स्वतःला जगता यावे यासाठी इतर प्रजातींचा नाश करणे, हद्द आणि अन्नासाठी स्पर्धा करणे, रंगानुकूलनाचा वापर करणे म्हणजे आपला रंग बदलणे परिस्थितीनुसार, संकटापासून पळून जाणे आणि कदाचित वरीलपैकी हे सर्वही असतील असं तुम्हाला वाटत असेल. मग ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. वर नमूद केल्याप्रमाणे प्राण्यांनी जगण्यासाठी स्वतःमध्ये विकसित केलेली वैशिष्ट्ये आहेत. मग माणसांमध्ये आढळतात तशी आणखी वरच्या पातळीवरील वैशिष्ट्ये प्राणी निर्माण करू शकतात का? हाही एक गहन प्रश्न आहे आपल्यासमोर. आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे जीवनासाठी आवश्यक असले तरी आपल्या दैनंदिन जीवनात असे काही अनुभव आहेत जे आपली जी काही भौतिक परिस्थिती असते किंवा स्थिती असते त्याच्या पलीकडचे असतात. म्हणजे आपले आवडते संगीत ऐकण्याचा आनंद, एखादा धबधबा किंवा रंगीबेरंगी पक्षी बघण्याचा आनंद, एका गरजू व्यक्तीला मदत करण्याचा आनंद आणि आपण जे प्रेम इतरांना देतो, इतर लोक जे आपल्यावरती प्रेम करतात त्याचा तो अनुभव, हे अनुभव आपल्याकडे असलेल्या अभौतिक वास्तवातून निर्माण होतात. काही जण ह्याला आपले आदिभौतिक म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये मेटाफिजिकल असंही म्हणतात, असे वास्तव आहे असं म्हणतात. अस्तित्वाबाबतच्या आध्यात्मिक दृष्टिकोनानुसार मानवाचा उच्च स्वभाव आहे, तो उदात्त आहे आणि त्याच्यात सत्यशोधकतेसारखे इतर अद्वितीय मानवी गुण सुद्धा आहेत. दुर्दैवाने एवढी उदात्तता असूनही काही परंपरांमध्ये काही लोक इतरांप्रती विविध प्रकारचे क्रौर्य, भेदभाव, असहिष्णुता आणि अपमानास्पद वागणूक देतात असं दिसून येतं. किती दुर्दैवाची गोष्ट आहे ही. माणसाच्या उदात्ततेचे उल्लंघन करणाऱ्या अशा प्रथा माणसामध्ये बरोबरीने अस्तित्वात असलेल्या पशु समान किंवा त्याला आपण पाशवी स्वभाव असंही म्हणतो, त्या पाशवी स्वभावावर प्रकाश पाडतात. माणसांच्या दोन्ही स्वभावांना स्वतःचे महत्व आहे आणि ते वेगवेगळ्या भूमिका बजावतात. आधी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे, एकीकडे माणसाचा भौतिक स्वभाव आहे किंवा पाशवी भूक असलेला निम्न स्वभाव आपण त्याला म्हणू शकतो, ज्यामुळे त्याला भौतिक जगात जगणे शक्य होते, त्याला सगळ्या गोष्टी हव्या असतात. त्याचबरोबर मनुष्याचा निम्न स्वभाव असत्य, क्रूरता, अन्याय व्यक्त करण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये खूप सारी शक्ती असते, तो सक्षम असतो. तर दुसरीकडे त्याचा जो उच्च स्वभाव आहे, चांगल्या सवयी आहेत आणि उदात्त गुण जे त्याच्यामध्ये आहेत तो प्रकट करतो. माणसाचा उच्च स्वभाव प्रेम, क्षमा, दया, सत्य, सेवा आणि न्याय यासारख्या गुणांना प्रदर्शित करतो आणि त्यांना अभिव्यक्त सुद्धा करतो. मनुष्याच्या उच्च स्वभावामुळे प्रत्येक चांगली सवय, प्रत्येक उदात्त गुण तयार होतो, ज्याला मनुष्याचा आध्यात्मिक स्वभाव असे सुद्धा संबोधले जाते. तर दुसरीकडे त्याचा जो निम्न स्वभावातून त्याच्या सर्व अपूर्णता आणि वाईट कृती जन्माला येतात, ज्याला त्याचा आपण आधी सांगितलेलं आहे भौतिक स्वभाव असेही म्हणतात. मग भौतिक वृत्ती माणसाला जगभरातील गोष्टींकडे आकर्षित करत असते आणि त्याला फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करायला लावते. जर मनुष्याचा उच्च स्वभाव त्याच्या मानवी किंवा भौतिक स्वभावावर वर्चस्व गाजवत असेल तर मग आपल्यासमोर एक ज्ञानी आत्मा अस्तित्वात येईल. खरंच एक संत महात्मा आपल्यासमोर तयार होईल. मग मनुष्याकडे चांगले आणि वाईट ही दोन्ही करण्याची शक्ती आहे. लक्षात आलं मित्रमैत्रिणींनो? मग जर त्याची चांगले करण्याची शक्ती प्रबळ झाली आणि चुकीचे करण्याची प्रवृत्ती नष्ट झाली तर मग खरोखरच माणसाला एक गौरवशाली व्यक्ती म्हणता येऊ शकेल. परंतु त्या उलट जर त्याने सद्गुणी कृत्य करण्याचे नाकारले आणि त्याच्या वाईट वासनांना, त्याच्या निम्न स्वभावाला आणि त्याच्या अहंकाराला स्वतःवर विजय मिळवू दिला तर मात्र तो प्राण्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं आपल्याला मुळीच म्हणता येणार नाही.